नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 6 केमिकल कायनेटिक्स सुरू केलेला आहे आणि या चॅप्टर मध्ये आज आपण घेणार आहोत नेक्स्ट पॉइंट रेट ऑफ रिएक्शन अँड रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन. याचा अर्थ काय होतो तर रिएक्शनचा रेट हा रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर कसा डिपेंड आहे हे आज आपल्याला एक्सप्लेन करायचं. तर याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे रेट लॉ. फर्स्ट पॉइंट आहे रेट लॉ. आता रेट लॉ म्हणजे काय आहे तर आपण एक रिएक्शन कन्सिडर करणार आहोत. कन्सिडर अ रिएक्शन. कन्सिडर अ रिएक्शन. कोणती रिएक्शन? AA प्लस BB इट गिव्स प्रॉडक्ट CC प्लस DD. आपण जनरल रिएक्शन कन्सिडर केलेली आहे, बरोबर. आता रेट लॉ काय सांगतो तर कोणत्याही केमिकल रिएक्शनचा रेट हा कशावर डिपेंड आहे, कसा असतो तर रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट रेज टू इट्स सिंपल पॉवर. बरोबर की नाही? मग काय सांगतो रेट लॉ तर रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू molar concentration of the reactant. Rate of reaction is directly proportional to the molar concentration of the reactant. Reactant कोण आहे? A आणि B. concentration of A into concentration of B. Square bracket मध्ये दिले ते concentration आहे. Rate of reaction is directly proportional to molar concentration of the reactant raised to its simple power. बरोबर की नाही? आता इथे x आणि y हे जे काय घेतलेले आहेत कॉन्सन्ट्रेशनच्या पॉवर, बरोबर. आता आपल्याला काय मिळेल पुढे? देअरफॉर रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू k इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू x इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेज टू y. आणि हे जे इक्वेशन आहे यालाच काय म्हणायचं? रेट लॉ. काय म्हणायचं याला? रेट लॉ. आता रेट लॉ काय सांगितले रेट लॉ मध्ये तर रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट रेज टू इट्स सिंपल पॉवर. बरोबर. आता हे x आणि y काय आहे तर x आणि y तर दीज आर एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड क्वांटिटी. या एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड क्वांटिटी आहे, बरोबर की नाही? म्हणजे इट नॉट नेसेसरी टू इक्वल टू स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट ऑफ द रिएक्टंट. बरोबर की नाही? या जे x आणि y च्या व्हॅल्यू आहेत या स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट एवढ्या असतीलच असं नाही. त्याच्या एवढ्या असू शकतात परंतु त्या इक्वल नसतील सुद्धा, बरोबर की नाही? आता आपण असं म्हटलं हा रेट इज इक्वल टू k इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू x B इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेज टू y. हा k काय आहे तर वेअर काय म्हणायचं? k is proportionality constant. आणि त्यालाच काय म्हणायचं? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. म्हणजेच काय आहे तो? दॅट इज काय तर k इज रेट कॉन्स्टंट. k लाच काय म्हणायचं? रेट कॉन्स्टंट. बरोबर की नाही? आता हा रेट कॉन्स्टंट म्हणजे काय तर आपण नंबर 2 म्हणूया. व्हॉट इज रेट कॉन्स्टंट? रेट कॉन्स्टंट काय आहे हा रेट कॉन्स्टंट? सिम्बॉल k. मी काय केलं या इक्वेशन आपण नंबर 1 देऊया. आता इथं कॉन्सन्ट्रेशन जे घेतलं आपण रिएक्टंटचं तर हे काय घ्यायचं? एक एकक घ्यायचं म्हणजे युनिट कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A अकराच म्हणूया E. कॉन्सन्ट्रेशन ऑफ A इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B and it is equal to 1 molar म्हणजे काय 1 mol per decimeter cube. then what we get then equation 1 काय मिळेल आपल्याला? equation 1 is equal to equation 1 implies that rate of reaction is equal to rate constant k. मग रेट कॉन्स्टंट k ची डेफिनेशन काय आहे? रेट कॉन्स्टंट k तर रेट कॉन्स्टंट k हा काय मिळाला? रिएक्शनचा रेट एवढा मिळाला. परंतु केव्हा? जर समजा या रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन हे एक एकक असेल, युनिट असेल तेव्हा, बरोबर की नाही? मग रेट कॉन्स्टंट म्हणजे काय तर रेट कॉन्स्टंट इज द रेट ऑफ रिएक्शन. रेट कॉन्स्टंट काय? हा रेट कॉन्स्टंट इज द
रेट ऑफ रिॲक्शन. पहा काय हा रिॲक्शनचा रेट आहे केव्हा ॲट युनिट कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिॲक्टन्ट्स. कधी रिॲक्टंटच्या युनिट जेव्हा कॉन्सन्ट्रेशन असेल म्हणजे 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन असेल तेव्हा रिॲक्शनचा असलेला रेट म्हणजे काय असतो रेट कॉन्स्टंट. बरोबर. आता हा झाला आपला रेट कॉन्स्टंट आणि हा काय रेट लॉ. हा रेट लॉ आपल्याला काय सांगतो तर रेट लॉ आपल्याला असं सांगतो की रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू molar concentration. Rate of reaction is directly proportional to the molar concentration of the reactant raised to its simple power. आणि ह्या x आणि y च्या व्हॅल्यूच्या काय कशा आपण शोधतो एक्सपेरिमेंटली शोधतो. बरोबर की नाही. पहा मी आपण नोट मध्ये काय म्हणायचं नोट मध्ये पहा हा जो हे जे इक्वेशन 1 आहे आपण याला काय म्हणणार रेट लॉ. आणि त्या रेट लॉ मध्ये इथे x आणि y च्या व्हॅल्यूज आहेत तर त्या काय आहेत इट इज एक्सपेरिमेंटल डिटरमाइंड व्हॅल्यूज. पहा काय म्हणायचं मग दी व्हॅल्यूज ऑफ x and y व्हॅल्यूज ऑफ x and y आर एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. व्हॅल्यूज ऑफ x and y आर एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. त्या एक्सपेरिमेंटली आपल्याला शोधाव्या लागतात. बरोबर काय. नंबर 2 काय म्हणणार या x आणि y च्या ज्या व्हॅल्यूज आहेत तर या रिॲक्शन मध्ये असलेल्या रिॲक्टंटच्या स्टॉइचियोमेट्रिक कोएफिशिएंट एवढा असतील का असतील किंवा नसतील. पण पहा दी x and y पहा दी व्हॅल्यूज ऑफ x and y may or may not equal to stoichiometric coefficient of reactants. बरोबर की पहा तर हा झाला आपला रेट लॉ आणि रेट कॉन्स्टंट. बरोबर की नाही. याचा एक स्क्रीनशॉट घ्या म्हणजे आपल्याला याच्यावर प्रॉब्लेम्स घेता येतील. इथं आता आपण रेट लॉवर प्रॉब्लेम घेणार आहोत. काय सांगितलं प्रॉब्लेम मध्ये फॉर द रिॲक्शन कोणती रिॲक्शन दिली ट्वाइस ऑफ NOBr इट यूज ट्वाइस ऑफ NO2 प्लस Br2. बरोबर नाही. आणि काय म्हटले द रेट ऑफ रिॲक्शन इज 6.5 into 10⁻⁻6 मोल पर लिटर पर सेकंड. या रिॲक्शनचा रेट किती आहे 6.5 into 10⁻⁻6 मोल पर लिटर पर सेकंड. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr या रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन दिलेले किती आहे 2 into 10⁻³ मोल पर लिटर. काय म्हटले ते कॅल्क्युलेट दी रेट कॉन्स्टंट. बरोबर की नाही. रेट कॉन्स्टंट आपल्याला विचारलेला आहे. पहा आता सोल्युशन मध्ये आपण सुरुवातीलाच म्हणूया गिव्हन डेटा दिलेलं काय काय आहे काय काय दिलेलं आहे तर रिॲक्शनचा रेट दिलेला आहे. पहा R इज इक्वल टू काय व्हॅल्यू 6.5 into 10⁻⁻6 मोल पर लिटर पर सेकंड. पहा आणि काय म्हटलं अजून कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr. पहा किती येते तर 2 into 10⁻⁻3 पहा 2 into 10⁻⁻3 मोल पर लिटर. बरोबर की नाही. पहा आणि काय विचारले त्याने तर कॅल्क्युलेट दी रेट कॉन्स्टंट. बरोबर की नाही. पहा आता अगोदर आपण या रिॲक्शनचा रेट लिहून घेऊया. बरोबर की नाही. पहा काय तर रेट ऑफ रिॲक्शन पहा एक्सपेरिमेंटली काय मिळालं रेट ऑफ रिॲक्शन तर R इज इक्वल टू रेट कॉन्स्टंट K इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr. पहा काय हा याचा स्क्वेअर. बरोबर की नाही. पहा मग त्याने रेट कॉन्स्टंट K विचारलेला आहे. पहा देअरफॉर K इज इक्वल टू पहा R अपॉन काय आहे दिस कॉन्सन्ट्रेशन ऑफ NOBr आणि याचा काय स्क्वेअर आहे. R ची व्हॅल्यू पहा काय येतं 6.5 into 10⁻⁶.
6.5 इंटू 10⁻⁻⁶ पहा. आणि कॉन्सन्ट्रेशन पहा इथं काय दिलेले आहे हे कॉन्सन्ट्रेशन, तर 2 इंटू 10⁻³ पहा 2 इंटू 10⁻⁻3, परंतु याचा काय आहे स्क्वेअर आहे. काय होणार आहे तर 6.5 इंटू 10⁻⁻6 डिवाइड बाय 2 चा स्क्वेअर 4 10⁻⁻6 पहा हे काय होणार कॅन्सल. पहा 4 ने 6 ला 6.5 ला डिवाइड करा तर ते किती येणार आहे, इट इज व्हॉट 1.625 पहा. आणि आता आपल्याला काय करायचं याचं युनिट द्यायचे. पहा इथं रेटचं युनिट काय मोल पर लिटर पर सेकंड. पहा का काय तर रेटचं युनिट पहा मोल पर लिटर पर सेकंड आणि कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय मोल पर लिटर, परंतु त्याचा काय स्क्वेअर आहे. पहा म्हणजे काय येणार आहे मोल स्क्वेअर, बरोबर की नाही, आणि लिटर पर लिटर स्क्वेअर, बरोबर की नाही. पहा आता याचा स्क्वेअर आहे म्हणून आपण हे युनिट्स आपण काय केलं स्क्वेअर केलेलं आहे, बरोबर की नाही. पहा काय होणार आहे हे युनिट, पहा हा मोल वर गेला काय होईल प्लस, पहा म्हणजे एक कॅन्सल होईल आणि एक शिल्लक आहे तो वर जाईल काय होईल मायनस होईल. पहा पर मोल, त्याच्यानंतर लिटर वर गेलं इथं -2 वर गेले तर प्लस होणार म्हणजे काय आहे पर लिटर सेकंड, बरोबर की नाही. पहा काय होणार आहे सेकंड पर सेकंड. पहा हे काय आलं आपलं त्याचं युनिट आलं, बरोबर. पहा म्हणजे पर मोल लिटर पर सेकंड, बरोबर की नाही. पहा हा काय झाला आपला तर रेट कॉन्स्टंट वरचा प्रॉब्लेम, बरोबर की नाही. याचा स्क्रीनशॉट घ्या, आपण अजून एक याच्यावर प्रॉब्लेम घेऊया. आता इथं रेट लॉ वर आपण दुसरा प्रॉब्लेम घेतलेला आहे. काय काय म्हटले राईट दी रेट लॉ ऑफ फॉलोइंग रिएक्शन. ही एक रिएक्शन दिलेली आहे आणि या रिएक्शनचा हा डेटा दिलेला आहे. पहा आणि काय विचारले का या रिएक्शनचा रेट लॉ विचारलेला आहे, बरोबर की नाही. पहा आता डेटा काय काय दिलाय पहा, तर ह्या रिएक्शनचा रेट दिलेला आहे आपल्याला किती वेळा दिलाय 3 वेळा रेट वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनला. पहा हे एचं कॉन्सन्ट्रेशन मोल पर लिटर मध्ये, हे बी चं कॉन्सन्ट्रेशन मोल पर लिटर मध्ये, बरोबर आहे. कॉन्सन्ट्रेशन त्यांनी काय केले बदलले. पहा म्हणजे ए चं कॉन्सन्ट्रेशन 0.4 आणि बी चं 0.2 असताना रेट एवढा आहे 4 × 10⁻⁵. पहा नंतर ए चं कॉन्सन्ट्रेशन 0.6 आणि बी चं 0.2 असताना रेट किती आहे 6 × 10⁻⁵. पहा ए चं कॉन्सन्ट्रेशन 0.8 आणि बी चं कॉन्सन्ट्रेशन 0.4 असताना रेट किती आहे 3.2 × 10⁻⁴. या वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनला काय केलं रिएक्शनचा रेट दिलेला आहे त्याप्रमाणे. आणि मग त्याने काय विचारले का या रिएक्शनचा रेट लॉ काय असेल असं विचारलेलं आहे. पहा आता इथे आपण सोल्युशन मध्ये पहा काय घ्यायचं तर अगोदर रेट लॉ या रिएक्शनचा काय कन्सिडर करायचा तर रेट ऑफ रिएक्शन इज गिव्हन बाय. पहा बरं काय म्हणायचं रेट ऑफ रिएक्शन इज गिव्हन बाय. पहा काय लिहायचं किंवा रेट लॉ आपण असं म्हणूया रेट ऑफ रिएक्शनच्या ऐवजी काय म्हणायचं रेट लॉ इज गिव्हन बाय. Rate law is given by काय आहे तो रेट लॉ R is equal to K into concentration of A raised to X into concentration of B raised to Y. पहा आता इथं काय करायचं आपल्याला रेट लॉ लिहायचा या रिएक्शनचा म्हणजे आपल्याला X आणि Y च्या व्हॅल्यू शोधायच्या आणि त्या X आणि Y च्या व्हॅल्यू शोधून काय करायचं त्या इक्वेशन मध्ये ठेवायच्या. पहा कुठं त्या इक्वेशन मध्ये, बरोबर काय. पहा मातीत आपल्याला हे 3 वेगवेगळे रेट दिलेले 3 वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनला. आता आपण याच्यावरून काय करायचे 3 इक्वेशन्स वेगवेगळे लिहून द्यायचे. पहा यानुसार काय करणार पहा इथे इक्वेशन नंबर 1 पहा इथं रेट किती आहे पहिल्या इक्वेशनचा 4. पहा बरं का आता इक्वेशन लिहिताना गडबड करायची नाही. 4 × 10⁻⁵ इज इक्वल टू पहा काय लिहिणार तर K इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.4 पहा बरं का रेस टू एक्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी किती येते 0.2 रेस टू वाय, बरोबर. पहा दुसरं इक्वेशन काय मिळेल दुसरं इक्वेशन पहा 6 × 10⁻⁻⁵. पहा 6 × 10⁻⁻⁵ इज इक्वल टू पहा के हा रेट कॉन्स्टंट के. याच्यावरूनच आपण हे इक्वेशन लिहित चाललोय. पहा काय याचं कॉन्सन्ट्रेशन दुसऱ्या इक्वेशन साठी
दुसऱ्या रेटसाठी 0.6 रेस टू एक्स, बी चं किती आहे 0.2 रेस टू वाय. पहा आता हे तिसरं इक्वेशन, तिसऱ्या डेटावरून आपण याचप्रमाणे रेटचं इक्वेशन द्यायचं आहे. पहा नंबर 3 काय म्हणायचं 3.2 into 10 raised to -4 is equal to k. पहा कॉन्सन्ट्रेशन किती आहे इथे याचं 0.8 रेस टू एक्स, बी चं किती आहे 0.4 रेस टू वाय. बरोबर की नाही. पहा आता हे आपण काय केले, तीन वेगवेगळे इक्वेशन दिले. कशावरून दिले, या तीन वेगवेगळ्या डेटाजवरून. बरोबर की नाही. पहा आता आपल्याला काय करायचंय, काय इक्वेशन 2 ला बघा, काय इक्वेशन 2 जे आहे याला इक्वेशन 1 ने डिवाइड करायचं. पहा पुढे आपण असं म्हणूया नाव इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1. पहा इक्वेशन 2 ला काय करायचं, इक्वेशन 1 ने डिवाइड करायचं. पहा 2 काय आहे, 6 into 10 raised to -5. 1 काय आहे 4 into 10 raised to -5. 4 into 10 raised to -5. डिवाइड कशासाठी करायचं आपल्याला, तर ह्या x आणि y च्या व्हॅल्यू शोधायच्या म्हणून. पहा तुमच्या नंतर लक्षात येईल पुढे पुढच्या स्टेपला. काय आहे इथं 2 काय k into 0.6 raised to x 0.2 into 2 raised to y divided by k into इक्वेशन 1 साठी काय येतं 0.4 into 4 raised to x 0.2 raised to y. आता इथे काय काय कॅन्सल होते पहा, k कॅन्सल 0.2 raised to y 0.2 raised to y कॅन्सल. 10 raised to -5 10 raised to -5 कॅन्सल. हे किती येणार आहे, तर हे साधारणपणे पहा किती होणार आहे, हे 1.5 येईल. पहा किती येणार आहे 1.5. बरोबर की नाही. 6 डिवाइड बाय 4. आता हे पण 6 डिवाइड बाय 4च आहे. बरोबर की नाही. डेसिमल पॉईंट आपण तिकडे घेतल्यानंतर म्हणजे हे पण काय येणार आहे, इट इज ऑल्सो 1.5. पहा का हे सुद्धा काय आहे 6 डिवाइड बाय 4च आहे. डेसिमल पॉईंट इकडे राईटला घ्या. बरोबर की नाही. पहा रेस टू काय आला x. पहा म्हणजे 1.5 रेस टू x आणि इथं 1.5 रेस टू 1 शिल्लक राहते. बरोबर की नाही. पहा म्हणजे इथं आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळेल, तर देअरफॉर पहा का इथं 1.5 रेस टू x आणि 1.5 रेस टू 1 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 1. पहा देअरफॉर x इज इक्वल टू 1. पहा x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 1 मिळाली आपल्याला. बरोबर की नाही. पहा कशावरून, तर ह्या दोघांची कंपॅरिझन केली. हे इक्वल आहे म्हणून x ची व्हॅल्यू पहा दोन्ही पॉवर काय केल्या कंपेअर केल्या आपण. बरोबर. पहा आता आपण काय म्हणायचं, नंतर x ची व्हॅल्यू मिळाली पुन्हा काय म्हणायचं नाव, आता y ची शोधायची नाव. इक्वेशन 3 इक्वेशन 3 ला काय करायचं, इक्वेशन 1 ने डिवाइड करायचं. पहा इक्वेशन 3 डिवाइड इक्वेशन 1. पहा काय मिळेल इक्वेशन 3 काय 3.2 into 10 raised to -4 divided by 4 into 10 raised to -5. 4 into 10 raised to -5. बरोबर. पहा आता इथे काय k into 0.8 raised to x into 0.4 raised to y. पहा का आपण ही इथे x ची व्हॅल्यू शोधलेली. पहा k into पहा इथे इक्वेशन 1 ची काय ही व्हॅल्यू 0.4 raised to x into 0.2 raised to y. बरोबर की नाही. पहा आता हा डेसिमल पॉईंट इकडे घ्या 10 raised to 5 येईल -5. बरोबर की नाही. पहा आता x ची व्हॅल्यू आपण शोधलेली ती 1 आहे. बरोबर की नाही. k काय होणार आहे कॅन्सल. पहा हे काय होणार आहे इकडे घ्या हे पॉईंट डेसिमल पॉईंट राईट कडे 10 ची पॉवर काय होईल -5. पहा 32 भागिले 4 किती येणार आहे 8. बरोबर की नाही. किती येणार आहे 8 आणि 10 ची व्हॅल्यू कॅन्सल होतील 10 raised to 5 लागल्यानंतर. बरोबर की नाही. पहा त्याच्यानंतर इथे x ची व्हॅल्यू 1 ठेवा. 1 ठेवल्यानंतर काय होणार आहे 0.8 raised to 1 0.4 raised to 1 म्हणजे 0.8 डिवाइड बाय 0.4 किती राहिले 2. पहा इनटू काय शिल्लक राहणार आहे 0.4 डिवाइड बाय 0.2 raised to y. हा 2 इकडे घ्या काय 4 होईल. हा
बरोबर की नाही. आणि 0.4 डिवाइड बाय 0.2 म्हणजे 4 डिवाइड बाय 2. पहा हे किती झालं 4 आणि हे किती झालं 4 डिवाइड बाय 2 म्हणजे 2. हा 2 आपण इकडे घेतला बरोबर की नाही. काय झालं 8 ला डिवाइड झाला तो म्हणजे 4 राहिला. आता याच्यात काय राहणार आहे 2 डिवाइड बाय 4. 0.4 डिवाइड बाय 0.2 काय राहिला 2 रेस टू y बरोबर की नाही. हेच आपल्याला कसं लिहिता येईल पहा हा 4 आहे कसा लिहिता येईल 2 रेस टू 2 इज इक्वल टू 2 रेस टू y बरोबर की नाही. हे कसं लिहिता येईल आपल्याला पाहिजे तर आपण इथे लिहूया काय आहे 2 रेस टू 2 इज इक्वल टू 2 रेस टू y देअरफॉर y इज इक्वल टू पहा किती आला 2 y ची व्हॅल्यू किती आली 2 पहा. आता आपल्याला इथे x आणि y च्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत ह्या त्याच व्हॅल्यू कुठे ठेवायच्या पहा इथे या इक्वेशन मध्ये ठेवा. पहा याला काय म्हटलं आपण रेट लॉ म्हटले ना आपल्याला रेट लॉ विचारलेले आहेत त्यांनी. पहा देअरफॉर काय म्हणायचं रेट लॉ इज रेट लॉ इज काय ना रे तर r इज इक्वल टू पहा काय म्हणायचं रेट लॉ इज r इज इक्वल टू k इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ a ची पॉवर काय x ची व्हॅल्यू किती आहे 1 इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ b ची पॉवर काय y त्याची व्हॅल्यू किती आहे 2 पहा हा काय आला आपल्याला या रिएक्शनचा रेट लॉ. काय केलेलं आपण सिंपल तर हा जो डेटा दिलाय त्याच्यावर आपण काय केले 3 इक्वेशन लिहिले बरोबर केले. x ची व्हॅल्यू शोधण्यासाठी काय केले इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड केले. y ची व्हॅल्यू शोधण्यासाठी काय केले इक्वेशन 3 ला इक्वेशन 2 ने डिवाइड केले बरोबर केले पहा. आणि इथे जरा थोडं लक्षात घ्यायचं x ची व्हॅल्यू जी 1 आपण काय लिहिली तर हे दोन्ही इक्वल आहेत म्हणून x ची व्हॅल्यू किती येणार 1. इथे y ची व्हॅल्यू पहा हा 4 म्हणजे कसं लिहितो आपण 2 रेस टू 4 म्हणजे y ची व्हॅल्यू काय येणार आहे 2 बरोबर केले. आणि त्याच्यावर आपण काय केलं x आणि y च्या व्हॅल्यू इथे या इक्वेशन मध्ये ठेवलेल्या आहेत बरोबर केले पहा. तर हे काय झाले आपले रेट लॉ वरचे प्रॉब्लेम्स पहा. म्हणजे आता रेट लॉ आणि रेट कॉन्स्टंट काय आहेत आपल्या लक्षात आलं असेल. तर रेट लॉ आपल्याला काय सांगतो तर रेट लॉ असं सांगतो की कोणत्याही रिएक्शनचा रेट हा कोणाच्या समप्रमाणात असतो तर त्या रिएक्शन मध्ये असलेल्या रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनच्या समप्रमाणात असतो बरोबर काय. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट रेस टू इट्स सिंपल पॉवर. आणि ह्याच्या पॉवर आहेत आपण कशा शोधतो एक्सपेरिमेंटली याप्रमाणे आपण शोधतो बरोबर काय. त्याच्यानंतर रेट कॉन्स्टंट काय सांगितलंय तर रेट कॉन्स्टंट काय तर इट इज द रेट ऑफ रिएक्शन ॲट युनिट कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट बरोबर की नाही पहा. आणि त्याच्यावर आपण 2 न्यूमेरिकल्स घेतलेले आहेत. आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.